तर अर्णवी पण आलेली आहे शाळेतून. डोसा वगैरे खाल्ला आणि आईस्क्रीम खातोय. ही आहे एंट्री. मंडळी मजा घेत आहेत. बर्थडे बॉय आलाय, प्रकट झाला स्विमिंग. वाटते तुम्ही केरळला उभे आहात कुठेतरी. पहिले फक्त आमचे नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला प्रवास सुरू होतोय भांडूप म्हणजेच मुंबई ते पेन पर्यंत. आज आपण चाललेलो आहोत एका वॉटर पार्कला. SP फार्म रिसॉर्ट म्हणून नाव आहे. सुंदर असं शेततळ पण आहे तिकडे. त्या शेततळ्यामध्ये त्यांनी फिश फार्मिंग केलेली आहे. तर तिकडे गेलं की फ्रेश फिश खायला मिळतात आणि सॅटर्डेला वगैरे लावणी वगैरेचे पण प्रोग्राम असतात. तर आपण एका स्पेशल लोकेशनला चाललो आहे. आपले जे मित्र आहेत व्लॉगर कॉप म्हणजेच राकेश पवार, त्यांचा वाढदिवस आहे उद्या म्हणजे 2 तारखेला. आज आहे 1 तारीख. तर आता वाजलेले आहेत 1:45. आम्हाला 2:20-2:30 वाजता अर्णवीला पिक करायचं शाळेतून आणि तिथून आपण डायरेक्ट कंटिन्यू करणार आहोत. राकेश पवार, वर्षाताई म्हणजेच त्यांच्या मिसेस, त्यांच्या 2 मुली आणि प्रणाली हे सगळे राकेश भाऊंच्या गाडीमध्ये गेलेत पुढे. किरण स्कूटरवर गेलाय त्यांच्याच गाडीबरोबर. तो परत उद्या मुंबईला फिरणार आहे लवकर. त्याला उद्या कामावर यायचंय आणि मी आता इथून जातोय. मी डायरेक्ट त्यांना तिकडे जॉईन करणार आहे. तर सुंदर वॉटर पार्क आहे. आपण काय धमाल मस्ती करतोय, कसं सेलिब्रेशन होतंय, हे सगळं ह्या मी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आता येते राधिका, त्याच्यानंतर अर्णवीला पिक करेल आणि मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. तर आता आपण निघालेलो आहोत. CNG भरलाय. राधिका आलेली आहे. अर्णवीला पिकअप करायचे शाळेतून आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. तर अर्णवी पण आलेली आहे शाळेतून आणि फुल धमाल करणार आहे ना वॉटर पार्कला. तर चला आता आपण निघतोय इथून. अर्णवी आता गाडीतच चेंज करेल. तर सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण अर्ध्या तासात पोहोचू. आपण थांबलेलो कामतला कर्नाळ्याच्या इथे आणि थोडा नाश्ता केला. भूक लागलेली. डोसा वगैरे खाल्ला आणि आईस्क्रीम खातोय. सगळ्यात महागडी आईस्क्रीम इकडे आहे. ते पण छान आहे. आता जाऊ वॉटर पार्क. आय डोंट थिंक सो आता चालू असेल, पण उद्या वॉटर पार्क एन्जॉय करू आपण. राकेश पवार, किरण सगळे पोचलेले आहेत तिकडे, वाट बघतात आपली. तर बघूया संध्याकाळी कशी एन्जॉयमेंट होते, बाकी सगळ्या गोष्टी. बंदर माकड आहेत तिकडे झाडावरती. चलो. तर 5:30 झालेत. आपण आहोत पेन मार्केटमध्ये. आता इथून केक घेतला आपण राकेश पवारांसाठी आणि आता इथून जाऊ. इथून सरळच रस्ता आहे, शॉर्टकट आहे. त्या रस्त्याने आपण पोहोचू SP फार्मला. वॉटर पार्क काय आज एन्जॉय नाही करता येणार. वॉटर पार्क आपण उद्या सकाळी एन्जॉय करू. आणि परवा सिग्नलवरून एक मस्त आयटम घेतला आहे आपण बघा. सॉरी काल सिग्नलवर घेतला. ट्रॅफिक वगैरे मध्ये थांबलो ना, अडकलो ना की स्ट्रेस बस्टर आहे हा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत. हा सरळ रस्ता गेला खोपोलीकडे आणि उजवीकडे तुम्हाला असा बोर्ड दिसेल SP वॉटर पार्क अँड रिसॉर्टचा. तर इथून थोडंसंच आत जायचं आहे आपल्याला, हार्डली 200 मीटर्स. आणि SP फार्मला यायला तुम्हाला असं थोडंसं आतच आहे, पण समोर जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला एकदम प्रॉपर गावचा फील येईल. बघा एकदम
निसर्गरम्य परिसर आहे आणि ही आहे एंट्री. स्टार्टिंगलाच तुम्हाला असे रूम्स वगैरे बघायला मिळतील आणि ही अशी एंट्री आहे बघा स्टोनमध्ये. तर आता आपण गाडी लावलेली आहे इथे आणि माहीत नाही एक्झॅक्टली कुठे थांबायचं आहे ते, कारण इकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे थांबले ते लोक. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत इथे आणि मंडळी मजा घेत आहेत. बर्थडे बॉय रात्री 12 वाजता सेलिब्रेशन चालू होणार आहे. मिस्टर ब्लॉगर बाबा आणि सगळं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे, केक आणणार आहे, हे सगळं मला सांगून करतायत. एवढे आपण खतरनाक म्हणजे सरप्राईज मला सांगून सरप्राईज दिलंय लोकांनी. हा मग कमी नाही दोस्त आहे. आणि किरणच्या फेवरेट स्पॉट मधून किरण आत्ताच बाहेर आलाय, प्रकट झाला स्विमिंग पूल मधून. बऱ्यापैकी एन्जॉय केलं आहे. आणि वॉटर पार्क चालू होता, चालू केलेलं. जिधर जाएंगे उधर चालू. ते त्या बाबतीत बेस्ट. आपण लास्ट टाइम आलेलो आठवते ना तुला? हो. आपण चालू केलं. माझा जुना पण व्हिडिओ आहे या प्रॉपर्टीचा. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आपण तिकडे स्टे करतोय. मग इथे गाडी इथे लावली असती. हा इथे पण लावू शकतो. मी तुमची गाडी तिकडे बघितली म्हणून तिकडे लावली. पण मी पण मी घेऊन येतो गाडी. मी पण इथेच घेऊन येणार. हा ठीक आहे, तुम्ही फ्रेश हो तोपर्यंत चेंज करा. हे कुठे चालली? चेंज करायचं कदा कृषिका है ना. तर आता कृषिका आणि अर्णवी उद्या फुल एन्जॉय करणार आहेत वॉटर पार्क मध्ये, आहे ना? ओपन एअर अम्ब्रेला. हा अर्णवी आहे ना. आणि बघा तिकडे वॉटर पार्क आहे. आता तिकडे आपण फिश पॉन्डमध्ये बघूया. आपल्याला फिश रॉड आहे आपल्याकडे, फिशिंग रॉड आहे आपल्याकडे. तर फिश पॉन्डमध्ये फिशिंग करायला देत आहेत का, किंवा मग उद्या सकाळी करूया. आणि इथे आता हे आहे मॅजिक शो वगैरे आहे आपल्यासाठी, तर ते सगळं आपण एन्जॉय करणार आहोत. आता फ्रेश होऊन निघालेलो आहोत आपण. तर हे बघा इकडे असे हे शेततळी बनवलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये फिश फार्मिंग केली जाते. ह्या पॉन्डमध्ये मोठे मोठे मासे आहेत आणि इथे कोळंबी वगैरे असं सगळं मिक्स आहे. कोळंबी आहे, चिताड आहे आणि गोवा पापलेट, म्हणजे ते लालवाले पापलेट येतात ना. हा आपण खाल्लेला. हा गेल्या वेळी ते पिराना सारखे दिसतात ते. असं वाटते तुम्ही केरळला उभे आहात कुठेतरी. हे बघ हे जे रिफ्लेक्शन येतं ना कोकोनट ट्रीजचं, नारळाच्या झाडांचं, सेम केरळची फील येते. आजूबाजूला निसर्ग बघा. तिकडे माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे त्या डोंगरात. मागे वॉटरफॉल दिसतोय. आता तू वॉटरफॉल आहे काय? ते आपण गेलेलो फार्म हाऊसला तेच आहे ना ते. हा समीर म्हात्रेचं. तर उद्या सकाळी इथून मासे पकडतील ते आपल्यासाठी आणि तेव्हा आपण दाखवू तुम्हाला. आणि आपला पण फिशिंगचा प्लॅन आहे. गाडीमध्ये फिशिंग रॉड पडला आहे, गाडीमध्ये फिशिंग रॉड आहे. तर आपण पण ट्राय करूया कोणता मासा लागतोय आपल्याला. तो अलाव केला आपल्याला तर नाही बोललेत ते चालेल म्हणून. हो बघूया, करतील, अलाव करतील. एक्सपिरियन्स. हा पाहिजे तर आपण त्या माशाला परत सोडूया आतमध्ये. पोटात नको सोडूया. वडापाव आलेले आहेत आणि ते लवकरात लवकर खावे. अरे वा, मिरच्या सुद्धा तळून दिलेल्या आहेत. वा वा वा, धन्यवाद. लागेल ते घ्या बाकी हाती लोक. अशोक मामानंतर तुम्ही मामा. उद्या सकाळचे वडे पण आता झालेत. नाही नाही, गरम गरम वडे आता काढले. किती आहेत हे सगळं जो हो जाईल आपल्याला सगळं. हा तुम्ही एकटे संपवणार. नाही नको नको, मला 1 महिना अजून काम करायचंय. माझी कामं थांबवायचं. तर मस्त आता गरमागरम वडा वगैरे गरमागरम वडापाव खाल्ला
आणि ते संजूदा आता गाणी गाणार आहेत आपल्यासाठी. याला कॉपीराईट येईल, कॉपीराईट येईल. गोविंदा काजळ लावून आले मी आज, असं नका बघू येते मला लाज, केला शृंगार आज घातला. well done, well done. घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम, घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टने काही सेकंदातच संपतो. तरी माणूस म्हणतो वेळ आहे. बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईल वरून काही सेकंदात पैसे पाठवतो. तरी माणूस म्हणतो वेळ आहे. तुम्हाला इनाम भेटणार आहे एक गेम मध्ये. लहान मुलांना गेम खेळवता येते. तुम्हाला भेटणार आहे एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि एक 56 इंचा टीव्ही. पण हे गेम जिंकल्यानंतर भेटणार आहे. हा पहिला तू ये, तू पण ये बेटा. हा इथे या. हे बघा हे आमची राखी नाही श्रीदेवी आहे. श्रीदेवी. दुसरा कोण आहे? दुसरा कोण आहे? हा हे जुना पिक्चर केलेला काय लावलं अशी साधना साधना लागली. मी तर ललिता पवार दिसते. आता गेम स्टार्ट करायचे. तुम्हाला फक्त 10 वेळा बोलायचा आहे. मी सांगतो तसा फक्त 10 वेळा. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती. नाक टकताना 10 वेळा बोलायचा. श्रुती की पुत्री कृती. बरोबर. नाव टाइम स्टार्ट. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. कृती. श्रुती श्रुती की पुत्री कुत्री. आता होती इकडे कुत्री कुत्री, पण टेन्शन नाही आहे का. हरले नाही आमचे ललिता हरले नाही. अजून यांचा वेळ बाकी आहे. आता तुझ्या फक्त
फक्त एवढा बोलायचा आहे, 10 वेळा 5 बोलायचा. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती. नाव टाइम स्टॉप. श्रुती की पुत्री की. नो टेन्शन, नो टेन्शन. आता हे बघा, हे घोटाला असा काय तरी जादू मंत्र करत आहे, पण हसत आहे. हसते हे मगर दात नाही कसते, नाही कसते, कधी चमकते. अच्छा, 10 वेळा 7 वेळा बोलायचा. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती. बस श्वास बोलायचा. नाव टाइम स्टॉप. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की. नाही सगळे जिंकले आहे. बघा, एकाने लॅपटॉप जिंकलाय, एकाने 56 इंचा टीव्ही घेतलाय आणि एकाने एप्पलचा मोबाईल जिंकलाय. पण ते थांबा, यांचे वडील कोण आहेत? हा, तुम्ही यांना 56 इंचा टीव्ही घेऊन इकडे. हा, ऍपलचा मोबाईल हे कोणाची? ऍपलचा मोबाईल तुम्ही घेऊन द्यायचा. हे कोण? हा, दिला ऍपलचा मोबाईल. ह्यांना तुम्ही इकडे 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 सोन्याची घड्याळ द्यायची. अरे पण हे केव्हा द्यायचा? आता नाही, ऐका, हे आता तुम्ही द्यायचा नाही, याच्या लग्नाच्या टायमाला द्यायचं. या बाळाला काय गिफ्ट? क्या होते बाबा? या मेरे को खाली दारू पीने का मालूम पड़ता है. ये मेरे समझ में नहीं आता कि कौन सी जोड़ी है रे बाबा. ये इतना तो जोड़ी ऐसे कैसे बोलता है बाबा? ये देखो बाबू भैया को खाली दारू चाहिए. नहीं, उसको क्या चाहिए मालूम है? मेरे को हुक्का हुक्का हुक्का. हाँ, ठीक है. मी राहिलोय.
हे बरं एवढा उपयोग करते परत घेतला. तर मस्त सुंदर असं आपलं सेलिब्रेशन झालंय आता. राकेश भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून सगळ्यांकडून. स्वामींचा आशीर्वाद नेहमी असंच तुमच्या पाठीशी राहू द्या, हेच प्रार्थना. आयुष्य त्यांनी काम करू ना, काय बोलायचं. आता तुम्ही आहात या मोमेंटला माझ्यासोबत, त्याबद्दल थँक्यू. मला ना माहीत नाही, म्हणजे गेल्या 3-4 वर्षात ही गोष्ट फार जाणवायला लागली की प्रत्येक वाढदिवसाला आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या जन्मापासून आणि मग पुढचं वर्ष आपण हा पाठगिरा दिया. माहितीये तुला आनंद झाला, माहितीये तोडला. तुम्ही लोक आहात आणि आज असं पहिल्यांदा झालं की वाढदिवसाच्या आदली रात्र मी बाहेर कुठेतरी सेलिब्रेट करतोय आणि ते तुम्ही सगळे आहात हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण प्रत्येक माणसाचं आपलं असं महत्व आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे आता तुमच्या सगळ्यात जर जुना पण म्हणायचं झालं तर सुरुवात माझ्या लाईफमध्ये जुना सगळ्यात हे सगळ्यात जुना म्हणतो ना. मला भाऊ नाही, हा माझा भाऊ आहे. माझा भाऊ आहे हा. हो, मी ना चांगला वाईट काही बोलू काही नाही, हा माणूस कधी माझी साथ नाही सोडत. म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्याकडे एक असा मित्र आहे ना की जो भले पहिला पण उचलणार नाही माझा, पण मला माहिती आहे की त्याचा रिटर्न कॉल येणार मला की काय प्रॉब्लेम आहे, काय झालं लागले काय नाही. हे मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात ही व्यक्ती आहे. मी याला फोन करू शकतो कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी सजेशन घेऊ शकतो. मला माझ्या भावासारखं, त्यामुळे मला माझ्या आयुष्यात फार महत्त्व आहे या माणसाचं. आणि मी त्याला बऱ्याचदा चिडवतो, हे करतो, आपलं चालतं ते. त्यामुळे आता उद्या होतील, परवा होतील, 2-4 दिवसांनी 100K होतील आपल्याला. त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा, पहिला वाटा ह्या माणसाचा. ऑब्जेक्शन गेला कोणतरी याच्यावरती कोणतरी ऑब्जेक्शन घेऊ शकतो. कोण घेणार आहे आम्हाला माहिती आहे कोण घेणार. किरण महत्वाचं आहे. किरणने सुरुवात केली. त्याच्यानंतर गाडीमध्ये बसून मी एक व्हिडिओ बनवलेला. माझा मित्र स्वप्नील फोन तो एक्सपायर झालेला कॉलेजमध्ये असताना. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. काल रात्री फुल धम्माल मस्ती केली. झोपायलाच आम्हाला 2-2:30 वाजलेलेत. कधी आलो कधी झोपलो, व्लॉग एंडच नाही करता आला. तर आता सकाळचे 11 वाजायला आलेत. किरण गेला आहे, सकाळी निघून गेला किरण, कारण त्याला जॉबवर जायचं होतं. पण तो 2 व्हीलर घेऊन आलेला, जसं मी तुम्हाला सांगितलेलं व्लॉगच्या सुरुवातीला. तर तो गेला आहे. आपण आहोत, म्हणजे राकेश पवार, त्यांची फॅमिली,
प्रणाली पण आहे, कृषिका पण आहे अजून इथे. आणि आता आपण चाललेलो आहोत नाश्ता करायला, ब्रेकफास्ट करू. त्याच्यानंतर मग आपण एन्जॉय करणार आहोत वॉटर पार्क. आणि मग मी तुम्हाला शेवटी सांगेल याचे टॅरिफ्स वगैरे. तर काल इथेच आपण फुल धमाल केली. त्या स्टेजवर राकेश भाऊंचा बड्डे सेलिब्रेट केला, इथे डीजेवर डान्स केला, इथे डिनर केला आपण. आणि आता ब्रेकफास्ट बघूया काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये. मस्ट ट्राय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग एव्हरीवन. मस्त झोप लागली आहे. गुड मॉर्निंग. नाश्ता एक नंबर आहे. हो, काय काय आहे नाश्त्यामध्ये ऑप्शन्स? मिसळ आहे, इडली आहे, पोहे आहेत. ओके, 3 ऑप्शन आहेत आणि चहा कॉफी. चला आपण पण करून घेऊया आता. इथली मिसळ आहे ना, वर्षानुवर्ष तीच चव आहे जी आवडते आम्हाला. मस्त. अच्छा, हा आहे कॉन्फरन्स हॉल. इथे फंक्शन करू शकतो. हा बघा, भला मोठा कॉन्फरन्स हॉल आहे जिकडे तुम्ही इव्हेंट्स तुमचे वेडिंग, ॲनिव्हर्सरी, मॅरेज फंक्शन्स वगैरे इझिली करू शकतात. तर सगळ्या फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहेत तुम्हाला. तर अशा प्रकारे फूडपर्यंत प्रॉपर्टी कंटिन्यू होते. आणि पुढे पण वेगवेगळे रूम्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे उजवीकडे स्विमिंग पूल आहे. आणि आता जे मालक आहेत आपण त्यांचा एक छोटीशी बाईट घेणार आहोत. अजून एक गोष्ट अशी विचारायची की तुम्हाला असं का वाटलं की एवढा मोठा रिसॉर्ट मी कुठे बघितला नाही. 20-22 एकर मधला रिसॉर्ट तर मी बघितला नाही. तर एवढ्या मोठ्या एरियामध्ये करावं असं, म्हणजे हे रिस्पॉन्समुळे केलं तुम्ही की तुमची आवड होती असं काही? काय माहिती काय, पहिल्या फक्त आमचे स्वतःसाठी केलं होतं मी. अच्छा. नंतर एक स्विमिंग पूल बांधल्याच्या नंतर थोडे लोक यायला लागली. त्याच्यामुळे तसं वाढत गेलं. अच्छा, म्हणजे प्रायव्हेट फार्म हाऊस केलेला, स्वतः फार्म हाऊस केला होता. रिसॉर्ट हा नावच नाही त्याचं, फार्म हाऊसच नाव. हो, हा SP फार्म हाऊस म्हणूनच प्रसिद्ध आहे पहिल्यापासून. बरोबर. मॅक्झिमम इथे राहायला किती लोक येऊ शकतात? कॅपॅसिटी किती आहे? 100 रूम आहेत. 100 रूम आहेत. 500 माणसं राहू शकतात. 500 माणसं. ओके. आणि वन डेला किती कॅपॅसिटी? वन डेला 2000ची कॅपॅसिटी. 2000ची काय, म्हणजे एका दिवसात 2000 लोक येऊन गेलेली आहेत? 3000. अरे बाप, म्हणजे ओव्हरलोड झाले. पावसाळ्यामध्ये एक संडेला 3000 लोक आली होती. अच्छा, म्हणजे एवढी कॅपॅसिटी आहे, बऱ्यापैकी आहे. जागा मोठी आहे ना. हो. वॉटर पार्क 6 स्विमिंग पूल आहेत. 6 स्विमिंग पूल आहेत. स्लाइड वगैरे, स्लायडिंग, 3D पिक्चर वगैरे सगळं. ते आता इथे आपलं जर पॅकेज घेतलं एखाद्या व्यक्तीने तर त्याला काय काय मिळेल त्या पॅकेजमध्ये? पॅकेजमध्ये सकाळी नाश्ता असतो 4 प्रकारचा. दुपारी जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज, चिकन, मच्छी वगैरे सगळं. आणि जे स्टेला असतात ना, त्या स्टेमध्ये मटण पण देतो आपण. अच्छा. वन डेला 2 नाश्ता 1 जेवण. ओके. आणि स्टेला 2 जेवण 2 नाश्ता. हां, 24 तास. 24 तास. त्याच्यामध्ये मटन डिश इन्क्लूड असते. मटण असतं. अच्छा. आणि म्हणजे कुठल्याही रिसॉर्टला तुम्हाला गेलेत ना तर तुम्हाला फिश देणार नाही कोणी. हो. आमच्या इथे कायम चालूच असतं. आणि ते तळं पण दाखवलं आम्ही मागचं ज्याच्यामध्ये. जिवंत फिश. जीवन तळे आहेत तळ्यातले. तळे पण आहेत 2. बरोबर बरोबर. आणि इथे जर यायचं असेल तर काय काय कार्यक्रम होतात? म्हणजे मी जेव्हा आलो होतो लास्ट टाइम, मला आठवतं लावणी होते इथे लाईव्ह. आजही असते लावणी आणि हे आपलं ऑर्केस्ट्रा असतो शनिवारी. शनिवारावर 2 दिवस. 2 दिवस लावणी, म्हणजे इथे लोकांना लावणीही बघायला मिळणार लाईव्ह आणि ऑर्केस्ट्रा पण बघायला मिळणार. हो. लावण्याचं कसं आमच्याकडे लायसन वगैरे आहे. अच्छा. ते आम्हाला काय टॅक्स भरावा लागतो अच्छा. वर्षाला. आणि मी सांगतो तुम्हाला, खरोखर मी स्वतः अनुभव घेतलाय लाईव्ह लावणीचा. आपल्या मुलांपेक्षा ना बायका इतक्या धमाल एन्जॉय करतात ना इकडे, ते वेगळंच आहे की नाही? लावणी म्हणजे अशी असते का त्याच्यामध्ये तुमचा आई वडील लहान मुलं वगैरे सगळं बघू शकतात. असं फालतू काय नाही. बरोबर. हां, ती एक खासियत आहे. अजून एक गोष्ट मला विचारायची की इथे आपल्याकडे लाईफ गार्ड्स आहेत का? सेफ्टीसाठी काय ऑप्शन? आपल्याकडे कमीत कमी 8-10 बाउन्सर असतात. बाउन्सर आहेत. परत लाईफ गार्ड आणि मेडिकल फॅसिलिटीज जवळपास सगळं आहे. त्यामुळे सेफ्टीचा पण इश्यू नाही. आणि CCTV पण लावलेले आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम. हां, कॅमेरे सर्व आहेत पूर्ण रिसॉर्टमध्ये. तर हे आहेत आपले पाशीलकर साहेब. आणि तुम्हाला यायचं असेल इथे तर कॉन्टॅक्ट नंबर मी देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. साहेब, आमचा व्हिडिओ बघून कोणी आलं तर त्यांना डिस्काउंट द्याल ना? जास्त करून आमच्या इथे म्हणजे मुंबई पुणा इकडचे कस्टमर असतात. मुंबई पुणा वाशी पनवेल जवळ पडतं ना. आणि मुंबईपासून 1.5-2 तासात माणूस येऊन जातो इझिली, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर मंडळी, आपण आता रजा घेऊया पाशीलकर साहेबांची. पाशीलकर साहेब, थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओमध्ये आलात, ही माहिती दिलीत त्याबद्दल, आम्हाला होस्ट केलं त्याबद्दल.
आणि इथे येणाऱ्या सर्व लोक आनंदी होऊन जातील ही मला खात्री आहे. थँक्यू सो मच. तर आता आपण साहेबांकडून माहिती घेतली. तर तिथे तुम्हाला शॉप पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लोथ्स वगैरे आहेत, स्विमिंग क्लोथ्स वगैरे आहेत, गेम्स आहेत सगळे. त्याच प्रकारे काही गोष्टी लागल्यात तुम्हाला तर इथे अवेलेबल होतील. बघा आपल्याकडे लहान मुलांचे स्विमिंग कॉस्ट्युम, कॉस्ट्युम आहे लहान मुलांचे, कोल्ड ड्रिंक्स वगैरे सगळं, बॉल आहे, ट्यूब आहे, हे सगळे वॉटर पार्कमध्ये खेळायसाठी. ट्यूब आहे, मोठे मुलांचे, हे बघा हे लहान मुलांचे आहे. हे सगळं विकतच घ्यायचं. हेड कॅप आहेत, हे विकत आहे. नॉर्मल प्राइस आहे, मोबाईल कवर, जास्त प्राइस नाही. मोबाईल कवर वगैरे सगळे आहे. इव्हन ते क्रॉक्स पण आहेत बघ. कंपनी तो रेट मध्येच भेटणार. आणि मोबाईल कवर सुद्धा आहे. हे बघा थंड पाणीचे बाटले आहेत, कोल्ड्रिंक्स आहे. कोल्ड्रिंक्स आहे, ते पण त्याच भावाने भेटणार जे बाहेर भावाने भेटते. तर आता आपण चाललेलो आहोत रूम बघायला आणि आपल्याला ज्या रूम दाखवत आहेत ते आहेत संजूदा. संजूदा तुमच्या इकडे बऱ्यापैकी एंटरटेनमेंट करतील आणि त्यांच्याकडे एक ट्रिक आहे कार्डची, पत्त्यांची, ती तुम्हाला इथेच बघायला मिळेल, व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आपण. संजू काय सांगतात, आमच्या आलेल्या लोकांना त्या कार्डचा ट्रिक आम्हाला दाखवल्यात त्या. हां, ज्या व्हिडिओमध्ये मी दाखवू नाही शकत, कारण ती कला इतकी भन्नाट आहे ना की ती एक्सपोज नाही करायची त्यांना. हो, आम्ही स्वतः शॉक झालोय ते कार्डची ट्रिक बघून त्यांची, म्हणजे युजली नाही बघितली आपण कुठेच. म्हणजे जादू आहे, जादू काय ते. डमडम. हा, टीप डमडम, हा फटवा. हे पाताल भैरवी पिक्चरचा डायलॉग आहे. हो, त्याच्यात कादर खान आसरानी बोलतो ते dialogue. बघा अशा प्रकारे सुंदर मोठी प्रॉपर्टी आहे. ढिंपटाक डमडम आंबट. राधिका आणि अर्णवी गेलेले आहेत वॉटर पार्कमध्ये. तर त्या साईडला लॉन आहे. आता आपण थोडे पुढे आलेलो आहोत. इथे रूम्स आहेत असे, इथे असे छोटे छोटे बंगलोज पण आहेत तुम्हाला, हे पण तुम्ही घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गरम्य वातावरण मिळेल तुम्हाला इथे. जर तुम्हाला वन डे पिकनिकसाठी यायचं आहे तरी ते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मोठे ग्रुप्स वगैरे तुमचे येऊ शकतात. तर बघा बघा खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला इथे रूमचे भरपूर ऑप्शन्स आहेत. पूर्ण जर ग्रुपला थांबायचे तर असे मोठे बंगले पण आहेत इथे. बघा व्हाईट हाऊस आहे. आणि जर कॉटेजेस पाहिजेत तुम्हाला तर इकडे कॉटेजेसचे पण ऑप्शन्स आहेत वर खाली पूर्ण. इथून प्रॉपर्टीचा एक एरियल व्ह्यू मिळतो आहे आपल्याला. ह्या पण स्लाईड्स होत्यात पण सध्या ह्या मेंटेनन्समध्ये आहेत. ॲक्च्युअल वॉटर पार्क जे आहे ते तिकडे चालू आहे. बघा बघा तुम्हाला अशा प्रकारे इकडे मोठे रूम्स पण आहेत. इथे 10 लोक आरामशीर ॲकोमोडेट करू शकतात. तुम्हाला इकडे TV आहे, AC आहे. इकडे समोर ड्रेसिंग मिरर आहे, व्हेंटिलेशनला बऱ्यापैकी विंडो आहेत, सिंक वगैरे आहे. आणि इथे टॉयलेट आहे तुम्हाला.
तर सगळे आता मस्तपैकी फ्रेश झालो आहे. आपण काल मजा घेतली नव्हती वॉटर पार्कची, तर आज मी, राधिका आणि अर्णवीनी फुल धमाल गेली. आणि आता आपण चाललेलो आहोत जेवायला. सगळे रेडी झाले, त्यांचे फोटो सेशन वगैरे पण झालेत. आता आपले ग्रुप फोटोज बाकी आहेत ते आपण करू आणि तुम्हाला पप्पा की परी चिल्ला रही है पप्पा की परी चिल्ला रही है इधर. ओपनिंग शॉट ऑफ द वीडियो. अरे वो गिरने वाली भी है क्या तूने? नहीं मैं चालू नहीं किया था. मतलब वो जानबूझ के गिरी. ये वही है, मेरे को ये चाहिए, मतलब जो मॉल में करते हैं. तर आपले पण ग्रुप फोटोज बाकी आहेत. तुम्हाला जर फोटोज रील्स वगैरे चेक करायचे तर डिस्प्लेवर दिलेलं आहे सुवा ब्लॉग्स इंस्टाग्राम चॅनल, त्यांना ते पण तुम्ही फॉलो करू शकता. या आणि आता आपण जेवायला चाललो. हे सगळे व्हेजिटेरियन आहेत. असेल कोणाचा तर शिवंदनला मेसेज करा, असं गिफ्ट मिळतं. नाही, ही ऑफर सगळ्यांसाठी व्हॅलिड नाही आहे. तर आता आपलं जेवण आलेलं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. हे व्हेजिटेरियन आहे. फ्लॉवरची भाजी, मिक्स भाजी, डाळ, बटाट्याची भाजी, गुलाबजाम, चपाती आणि भात आहे तिकडे. आणि इथे अळणी चिकन केलं. अळणी चिकन आहे आमच्यासाठी आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे जेवण सर्व केलं जातं. चपाती, भात वगैरे सगळं आहे. आता आपण जेवून घेऊया लवकर. प्रणाली काकी फस्त तर मागे आता मासे पकडतात, बघूया मासा लागतोय काय. ह्या बघा मासे पकडायला आले. किती मासे पकडलेत? मी नहीं एक मच्छी ने तो यही तोड़ दिया. हा गळच तोडला. अशा मोठा असेल मग तो. मोठा आहे, बारकी गल तोडून खाते का ये सब घास फूस? आला आला वाटतं. आला आला नाही रे, ते तोंडात न ओढलं गेलं. केवढा आहे बघ. हा दुसरा आहे. हा कोणता आहे? केवढा आहे बघ. हे थांबा रे, दाखवतायत ते, थांबा. किती असेल हा? किलोभर भरेल ना? सॉफ्ट आहे रे. बघ रे, हात लाव लवकर लवकर. पाण्यात सोडायचंय. अरे काय नाही करत बघ, पाण्यात सोडायचंय परत बाळा. ये वरदा ये. हे लवकर पाण्यात सोडायचंय सोन्या. हा ठीक आहे, बस सोडा. किती छान. तर मित्रांनो फायनली इट्स टाइम टू चेकआउट. आपण निघत आहोत इथून. धम्माल होती. म्हणजे स्पेशली काल इव्हनिंगला जे आपण एन्जॉय केलं, कॅराओके सॉंग्स, गाणी गाणं, त्याच्यानंतर ते जे संजूदा होते त्यांनी आम्हाला पत्त्याच्या ट्रिक्स दाखवल्यात, मुलांना गेम्स खेळवले, जेवण पण छान होतं. निसर्गरम्य स्टे आहे. ॲक्च्युली एक फार्म हाऊस होतं. जसं ओनर आहेत जे आपल्याला सांगितलं, एक फार्म हाऊस होतं, त्याला डेव्हलप केलं आणि त्याला वॉटर पार्कमध्ये ह्यांनी कन्वर्ट केलं. स्लाईड्स वगैरे पण चांगले आहेत, तुम्ही एन्जॉय करू शकता. स्विमिंग पूल भरपूर आहेत, चांगले चांगले स्विमिंग पूल आहेत. क्लीन वॉटर आहे तुम्हाला इथे. वन डे जरी तुम्हाला यायचे तरी तुम्ही इथे येऊ शकता. वन डेचे पॅकेजेस वेगळे आहेत आणि स्टेचे पॅकेजेस वेगळे आहेत. तर आता आपण निघत आहोत इथून आणि मी स्क्रीनवर नंबर देतो आहे, ह्यांना तुम्ही संपर्क करू शकता. इथे जर तुम्हाला स्टे करायचं, बुकिंग करायचे किंवा मग येऊन तुम्हाला प्रॉपर्टी चेक करायची पहिली, तरी तुम्ही इथे येऊ शकता. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, असेच प्रवास पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.